हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत होळी स्पेशल थंडाई कशी बनवायची. चला तर मग बघूया त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे. मी 1 वाटी मखाना, काजू, बदाम, पिस्ता, वेलची, जायफळ, दालचिनी, साखर, मिल्क पावडर आणि केशर इतकं साहित्य घेतलेलं आहे. मग आपण एक फ्राय पॅन गॅसवर गरम करत ठेवणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये एक एक साहित्य चांगलं क्रिस्पी होईपर्यंत परतून घेणार आहोत. आधी मी मखाना घालून चांगला क्रिस्पी होईपर्यंत परतून घेते. ही थंडाईची पावडर आपण किंवा थंडाईचं प्रीमिक्स हे म्हणू शकतो. ही आपण आधीच बनवून ठेवली तर होळीच्या दिवशी थंडाई बनवायची आपली काही गडबड होणार नाही. ही पावडर तुम्ही डायरेक्टली दुधामध्ये मिक्स करू शकता. याच्यामध्ये दुसरं काहीच घालायची गरज लागणार नाही. फक्त तुम्हाला सजावटीसाठी वरतून ड्रायफ्रूट्स आणि गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घालू शकता. अदरवाईज डायरेक्ट ही पावडर मिक्स करून आपली थंडाई लगेच रेडी होते. म्हणून होळीच्या आधी तुम्ही पण एकदा थंडाई प्रीमिक्स करून बघायला विसरू नका. ही रेसिपी शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता इथे माझा मखाना चांगला क्रिस्पी झालेला आहे. आता मी तो एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी बदाम भाजून घेणार आहे. बदाम ही आपल्याला थोडासा रंग बदलेपर्यंत चांगले मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे. ड्रायफ्रूट्स भाजून घेतल्यामुळे ते थोडेसे कडक होतात आणि मिक्सरमध्ये वाटायला सोपे जातात. म्हणून आपण ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजून घेणार आहोत. बदाम भाजून झाले का मी त्याच्यामध्ये काजू भाजून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण खसखस, वेलची, दालचिनी, पिस्ते असं एक एक सगळं भाजून घेणार आहोत. आणि मग हे सगळं भाजून लगेच मिक्सरमध्ये वाटायची घाई करायची नाही. जर आपण लगेच मिक्सरमध्ये वाटायला गेलो तर ते गरम असताना त्या ड्रायफ्रूट्सचं तेल सुटू शकतं आणि आपली थंडाईची पावडर मोकळी होणार नाही, थोडीशी चिकट बनेल. म्हणून हे ड्रायफ्रूट भाजून झाल्यानंतर अर्धा 1 तास रूम टेम्परेचरवर थंड होऊ द्यायचे आणि मगच भाजायचे. चला तर मग पुढची रेसिपी आपण बघूया. हे सगळं साहित्य माझं भाजून झालेलं आहे. आता ते मी रूम टेम्परेचरवर थंडही करून घेतलेलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थंड केलेले ड्रायफ्रूट्स आधी मी चांगले बारीक करून घेणार आहे. ते बारीक करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी साखर आणि वेलची, मिल्क पावडर आणि केशर घालून घेणार आहे.
त्याचे केशर पण नंतरच घालायचे आहे आणि केशर आता जरी आपण घातली तरी दुधाला तेवढा पिवळा रंग येत नाही. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही थंडाई बनवाल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी एक्स्ट्रा केशर घालू शकता. आता मी इथे साखर, केशर आणि मिल्क पावडर हे घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घेणार आहे. हे वाटून झालं की आपली थंडाईची पावडर किंवा थंडाईचा प्रीमिक्स रेडी आहे. मग आपण तो एकदा मी सर्व करून दाखवते तुम्हाला दुधासोबत आणि राहिलेलं प्रीमिक्स मी डब्यामध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तुम्ही बाहेर ठेवलं तरीही ते चांगलंच राहतं, पण मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. हे पॅक डब्यामध्ये आपल्याला प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. जेव्हा तुम्हाला थंडाई बनवायची असेल तेव्हा तुम्ही हे प्रीमिक्स डायरेक्टली दुधामध्ये घालून वापरू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ पाहत राहा. हॅपी होली. थँक यू सो मच.